ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया म्हणतात, राम, कृष्ण आणि शिव हे भारताच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत. श्रीरामाने उत्तर ते दक्षिण असा प्रवास केला, तर श्रीकृष्णाने पश्चिम ते पूर्व असा प्रवास करून सारा भारत जोडला. शिवशंकर आणि पार्वती मातेची शक्तिस्थळे तर साऱ्या भारतभर आहेतच. श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीशंकर हे आमचे राष्ट्रपुरुष आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीशंकर आमचे राष्ट्रपुरुष आहेत हे दुर्दैवाने स्वतंत्र भारतातील आमच्या राज्यकर्त्यांनी आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेतलेल्यांनी कधीच मानले नाही. पण बाबर आणि औरंगजेब यांच्यासह सर्व परकीय आक्रमकांना हे पक्के माहिती होते. हिंदूंच्या देवांना भ्रष्ट केले की हिंदू समाज मानसिकदृष्ट्या खचेल आणि मोडून पडेल हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी अयोध्या, मथुरा आणि काशी येथील हिंदू मंदिरे नष्ट केली. आश्चर्य म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा प्रयत्न चालूच राहिला, हे दुर्दैव. प्रभू श्रीरामांचा जन्म अशा एका घराण्यात झाला जिथे दिलेल्या वचनाला प्राणांपेक्षा जास्त महत्त्व दिले जात होते. स्वतःच्या जन्माच्या आधी कधी काळी आपल्या पित्याने सावत्रआईला दिलेले वचन पाळणे श्रीरामाने आपले कर्तव्य समजले आणि 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. ते सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याला राज्याभिषेक होणार होता. तरीही अत्यंत आनंदाने राज्य सोडणारा आणि वल्कले नेसून वनवासात निघून जाणारा श्रीराम हिंदू समाजाचा आदर्श राष्ट्रपुरुष आहे. ते यासाठीच, प्राण जाही परवचन न जाही. प्रभू श्रीरामाच्या पूर्वजांचा इतिहाससुद्धा कर्तृत्व, पराक्रम आणि त्यागाचा आहे. गंगा नदीला बांध घालून तिचा प्रवाह भारतात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणारा राजा भगीरथ. त्याने प्रयत्नांची इतकी शर्थ केली की या अफाट पराक्रमाला भगीरथ प्रयत्न असा शब्दप्रयोगच तयार झाला. महर्षी विश्वामित्रांना आपले राज्य दान केले असे स्वप्न पडले, तर प्रत्यक्षात त्यांना आपले राज्य खरोखरच देऊन टाकले आणि पत्नी आणि मुलासह वनात निघून गेला तो राजा हरिश्चंद्र. हे सर्व श्रीरामाचे पूर्वजच. प्रभू श्रीरामाचे वनवासातील 14 वर्षांचे वास्तव्य त्याचे उच्च दर्जाचे संघटन कौशल्य दर्शविणारे आहे. रावणावर विजय मिळवणे राम आणि लक्ष्मण या दोघा महापराक्रमी बंधूंना अशक्य नव्हते, पण त्यांनी किष्किंधेचा पदच्युत राजा सुग्रीवाची मदत घेतली. सुग्रीवावर त्याच्या भावाने वालीने केलेला अन्याय दूर केला. वानर जमातीचे एक बलाढ्य सैन्य उभे केले. हनुमान, जांबुवंत, अंगद, नल, नील अशा सर्वांना पराक्रमाची प्रेरणा दिली आणि रावणाच्या अधर्मावर अभूतपूर्व असा विजय मिळवला. महाबली हनुमंताच्या पराक्रमा इतकीच सामान्य हिंदू जनमानसाला भावणारी गोष्ट म्हणजे त्याची रामावरची अपरंपार आणि उत्कट भक्ती. सीतामाईच्या शोधासाठी आपला जीव धोक्यात घालून लंकेला तो एकटाच जाऊन आला. लंका दहन केले, सेतू बांधण्यासाठी अपार कष्ट केले, युद्धात पराक्रम गाजवला. लक्ष्मणाला अस्त्र लागल्यानंतर औषधीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. अहिरावण, महिरावण यांच्यापासून लक्ष्मणांचे संरक्षण केले आणि युद्ध संपल्यानंतर रामाच्या सेवेतच आपले जीवन घालवले. शृंगभेरीपूर राज्यातील निषाद राजा गुहक याच्याशी अतिशय आत्मीयतेने व्यवहार करणारा श्रीराम त्याची आदर्श सामाजिक दृष्टी आणि व्यवहार दर्शवतो. राजा गुहकाने तिघांना नावेने गंगेपार चित्रकूट येथे नेले आणि पुढे भारद्वाज ऋषींच्या आश्रमापर्यंत पोहोचते केले. अयोध्येचा राजकुमार असूनही श्रीराम आपल्या बालमित्र गुहकाला विसरला नाही. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. आपल्याला अयोध्येत परत नेण्यासाठी आलेल्या कनिष्ठ बंधू भरताची समजूत घालून श्रीरामाने त्याला अयोध्येचे राज्य करण्यास सांगितले. भरताने अयोध्येचा राजा होण्याची संधी असतानासुद्धा तब्बल 14 वर्षे श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवला. 14 वर्षे रामाची वाट पाहत स्वतः राजवाड्यात न राहता अयोध्येबाहेर एका झोपडीत राहून काळ व्यतीत केला. भरताचे वर्तन हे त्याच्या बंधुप्रेमाची आणि त्यागाची परिसीमा आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेतून बहिष्कृत झाल्याने मृतप्राय झालेल्या अहल्येला जीवनदान देणारा प्रभू श्रीराम आहे. दीर्घकाळ आपल्या आगमनाची वाट पाहणाऱ्या शबरीची उष्टीबोरे खाऊन सर्वांना प्रेमाने जोडणारा श्रीराम साऱ्या हिंदूंच्या समोर एका आगळ्या वेगळ्या सामाजिक जाणीवेचा आणि मूल्याचा व्यावहारिक आदर्श निर्माण करतो. श्रीराम अखिल हिंदू समाजासाठीच नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी एक आदर्श पुरुषोत्तम आहे. तो यासाठीच. परकीय आक्रमकांनी आपला अपमान केला तरी चालेल, पण त्यांना दुखवायला नको या भेकड मानसिकतेत आपला समाज दीर्घकाळ राहिला, म्हणून शेकडो वर्षे गुलामगिरी सहन करावी लागली. गझनीच्या महमूदाने सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटले. मात्र लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या विरोधाला न जुमानता राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभहस्ते सोमनाथाच्या मंदिराची मूळ जागेवर पुनर्स्थापना केली. ती राष्ट्रीय अस्मितेच्या जागरणासाठीच.
रामेश्वरम येथील जागतिक आश्चर्य असलेला सुमारे 30 किलोमीटर लांबीचा रामसेतू हा मानवनिर्मित आहे हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. हा अमूल्य वारसा जपला पाहिजे ही भावनाच नसलेले नेते दुर्दैवाने अनेक वर्षे सत्तेत होते. राम हा इतिहासात कधी झालाच नाही, राम ही एक काल्पनिक व्यक्ती आहे असे शपथपत्र काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. हे कसे विसरणार. या वृत्तीतूनच रामसेतू तोडण्याची योजना काँग्रेस सरकारने 2005 साली बनवली. अखेर प्रचंड जनआंदोलन करूनच ते काम बंद पाडावे लागले. परकीय आक्रमक बाबर याने राममंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर इसवी सन 1528 पासून फार मोठा संघर्ष रामजन्मभूमी मुक्तीसाठी झाला. विशेष म्हणजे शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी पंजाबातून आपले सैन्य रामजन्मभूमी मुक्तीसाठी पाठवले होते. ही त्यातील काही संघर्ष योद्ध्यांची नावे.